लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सामाजिक कार्यकर्त्याचे खड्ड्यात पोहून अनोखे आंदोलन। पुसद भोजला मुख्य रस्त्याची पावसाळ्यातील पाण्यामुळे दुर्दशा। बातमी पुसद भोजला। पुसद येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यातना शोषून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिश्रम घ्यावे लागते, परंतु एका सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावरील बोगस कामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात पोहून प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ सर्व जनतेत व्हायरल होत आहे। नागरी सुविधेसाठी बनवण्यात येणारा पुसद भोजला रोड बनला स्विमिंग पूल। रोडचा निधी अर्धे आम्ही अर्धे तुम्ही असे करत ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची अशी दुरावस्था झाल्याचे वास्तव शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी समोर आणले आहे। रस्त्याची दुरावस्था होत असल्याची बाब अनेक वेळा नवाज अली यांनी ठेकेदार तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली होती, परंतु या रस्त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आलं। ही बाब येथील लोकप्रतिनिधी आमदाराला सुद्धा माहीत आहे, परंतु अपना काम बनता भाड में जाय जनता अशी येथील लोकप्रतिनिधींची कामं करण्याची पद्धत असल्याने भ्रष्ट ठेकेदारांना कामे देऊन लोकप्रतिनिधी व अधिकारी मलिदा लाटत असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे अनेक अपघात घडून नागरिक जखमी होऊन त्यांच्या गाड्यांसह मालाचे सुद्धा नुकसान झाल्याने त्यांनी या परिसरातील जनतेशी नाळ जोडून असलेले तथा जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणारे नवाज अली यांच्याकडे समस्या मांडली। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी सदर रस्त्याचे स्विमिंग पूल सारखी अवस्था झाल्याची बाब रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात पोहून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्याला एखादा भ्रष्टाचार किंवा नागरिकांना होणारा त्रास दाखवण्यासाठी रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यात झोपावे लागते। ही परिस्थिती पाहून नागरिक थक्क झालेले आहेत। अवस्था पाहून संबंधित अधिकारी जागृत होणार का असा एक यक्ष प्रश्न सध्या समोर येत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।